Next one, a vertical stick 20 meter long casts a shadow 10 meter long on the ground. At the same time, a tower casts the shadow 50 meter long on the ground. Find the height of the tower. Find the height of the tower. बोला. त्यांनी काय सांगितलंय बघा. सपोज ही वर्टिकल स्टिक आहे. किती मीटर लॉंग आहे? 20 मीटर लॉंग. ती ग्राउंड मध्ये 10 मीटर शॅडो हे करते. कास्ट अ शॅडो ऑफ 10 मीटर. तुम्ही ग्राउंड मध्ये कधी उन्हामध्ये उभं राहिला असेल तर तुम्ही स्वतः जर उभं राहिला तर तुम्ही ऑब्झर्व करता आपली शॅडो पडते. विरुद्ध दिशेला पडते का सेम दिशेला? सूर्य असेल त्याच्या. हॅलो, शॅडो कुठे पडते बाळांनो? हॅलो. अपोजिट साइड. हा मग ही जी शॅडो आहे ती 10 मीटर लॉंग आहे असं म्हटलंय त्यांनी. मीटर लॉंग. आता त्यांनी काय सांगितलेलं आहे? काय सांगितलंय पुढं? हॅलो. हॅलो. हॅलो बाळांनो. पुढं काय सांगितलं वाचायला येतंय का? At the same time, tower cast the shadow 50 meter long on the ground. Find the height of the tower. असं विचारलेलं आहे. 20 मीटरची लेंथ असताना शॅडो किती मीटर होते? 10 मीटर होते. याचा अर्थ 1 मीटर शॅडो असताना किती मीटर लेंथ असणार? हॅलो. 2 मीटर. 2 मीटर असणार. मग शॅडो जर 50 मीटरची असेल तर हाईट, टावरची हाईट किती असेल? मग 100. किती असेल? 100. 100 मीटर. लक्षात येतंय का?
100 इज द करेक्ट आन्सर. बघा 20 मीटर लॉंग ची 10 मीटर हे तुम्हाला मिळते. आता अँगल ऑफ इलेव्हेशन नॅचरली इथं 90 डिग्रीत मिळणार आहे तुम्हाला ह्या केसमध्ये. प्रत्येक वेळी सेम असेल असं काय नाही विषय, पण जनरली 90 डिग्रीत मिळतो. कळते का? पुढचं जास्त काय सोडवायची गरज पण नाहीये. 20 मीटर लॉंग असताना 10 मीटर शॅडो मिळते, तर नॅचरली 50 मीटर शॅडो साठी किती असला पाहिजे? टावरची हाईट 100 मीटर असली पाहिजे. लक्षात येतंय? हॅलो. येस सर. पुढचे काय? अ मॅन स्टँडिंग ऍट अ पॉइंट P watching the top of the tower which makes an angle of elevation of 30 degree with man's eye. The man walks some distance towards the tower to watch its top. The angle of elevation becomes 60 degree. What is the distance between base of the tower and the point of P and point P? इकडे बघा. अ मॅन स्टँडिंग ऍट पॉइंट P. पहिल्यांदा पॉइंट P कन्सिडर करा. हा तुमचा पॉइंट P आहे. नॅचरली तो माणूस काहीतरी उंचीचा असेलच ना, म्हणजे त्याचे डोळे आपण इथं आहेत असं समजू. ठीक आहे. हा पॉइंट आहे P. इथं मी मॅन्स आय म्हणतो. मग आता मला सांगा, सपोज हा टावर आहे तुमचा. हा तुमचा टॉप ऑफ द टावर आहे. हा बेस आहे. हा टावरचा बेस आहे. तुम्हाला त्यांनी काय सांगितलेलं आहे की हा P पॉइंट पासूनच ह्या बेस पर्यंत अंतर फाइंड आउट करा म्हणून सांगितलेलं. हे अंतर आणि हे अंतर सेमच असेल ना? बरे. हॅलो बाळानो, हे अंतर सेमच असेल का? काय विचारतोय? हॅलो. हा सर. इथं सपोज ह्याला मी ई म्हटलं, हा एफ आणि हा टॉप आहे. मग नॅचरली इथं तुम्हाला 90 डिग्री अँगल मिळेल. ही लाईन
येईल तुमची. हा अँगल दिलेला आहे तुम्हाला कुठला, हा अँगल किती दिलाय, 30 डिग्री दिलाय ना. हॅलो, Yes, sir. आता त्यांनी काय सांगितलंय, तो माणूस ह्या ई पॉइंट पासून टावरच्या दिशेने चालत गेला, सपोज तो इथपर्यंत पोहोचला असेल. ह्या केसमध्ये त्यांनी अँगल ऑफ इलेव्हेशन दिलेला आहे 60 डिग्री. तर डिस्टन्स बिटवीन बेस ऑफ द टावर आणि पॉइंट पी हे काढा म्हटलेलं आहे. सांगा बरं कसं कसं काढणार. हॅलो, बोला बाळांनो. इकडे बघा, सपोज तुम्ही tan 60 काढलं तर तो काय येणार, इथं कुठेतरी जी असेल. tan 60 डिग्री काय येणार सांगा मला. हॅलो बाळांनो, tan म्हणजे काय, अपोजिट साइड डिवायडेड बाय ऍडजस्टंट साइड, म्हणजे टीएफ डिवायडेड बाय एफ जी. तसंच इथं काय येईल, टीएफ डिवायडेड बाय एफ ई. लक्षात येतंय का. पण ही पूर्ण लाईन काढण्यासाठी तुम्हाला ऍटलिस्ट टीएफ माहित पाहिजे, एकतरी व्हॅल्यू माहित पाहिजे ना. हॅलो, Yes, sir. हा, Yes, मग sir. यातले कुठलेही डिस्टन्स तुम्हाला दिलेलं नाहीये, म्हणजे डेटा काय झाला इथं इनसफिशियंट आहे ह्या केसमध्ये. कळतंय का. ऑप्शन इथं काय येणार, डेटा इनएडिक्वेट. कळतंय का. हॅलो, Yes, sir. झाला असेल लिहून तर पुढे जाऊया मग. झालंय का. हॅलो, झालंय का. पुढे बघा. The angle of elevation of ladder leaning against the wall is 60 degree and foot of the ladder is 4.6 meter away from the wall. The length of the ladder is. नेहमी लक्षात ठेवायचं, फिगर काढायची. इथं बघा, सपोज ही वॉल आहे तुमची, टीडब्ल्यू. हा शिडीचा फूट आहे, इथून इथपर्यंतचं अंतर इथं 60 डिग्री दिलेला आहे त्यांनी अँगल ऑफ इलेव्हेशन. हा फूट ऑफ लॅडर पासूनचं अंतर, याचा फूट ऑफ लॅडरला मी एफ म्हणतो. एफ पासून डब्ल्यू पर्यंतचं अंतर दिलेलं आहे 4.6 मीटर. कळते का. हॅलो,
मग आता लेंथ ऑफ लॅडर सांगा काय येणार रे? हॅलो हॅलो, लेंथ ऑफ लॅडर काय येणार? tan 60 डिग्री काय येतं? TW डिवायडेड बाय FW. tan 60 डिग्री किती येतं? √3. FW दिलेला आहे 4.6. म्हणजे TW किती आला? 7.96. 4.6 इंटू √3 करा की. ठीक आहे. आता हा 90 डिग्री आहे म्हणजे TF स्क्वेअर इक्वल टू 4.6 चा स्क्वेअर प्लस 4.6 √3 स्क्वेअर काय ना स्क्वेअर काय येते बघा. फोर 4.6 स्क्वेअर कॉमन निघेल 1 + 3 येते. बघा याचा आन्सर काय ते सांगा मला. 9.2. 9.2 हे कळलं का? Yes, sir. 9.2 is the correct answer. cos 60 न पण निघाला असतं ना. cos 60 डिग्री काय येतं? One half. FW FW upon FT. म्हणजे 1/2 4.6. आलं का? हॅलो हॅलो, कळते का रे? हॅलो बाळानो, पुढं. sir. An observer 1.6 meter tall is 203 away from a tower. The angle of elevation from his eye to top of the tower is 30 degree. Height of the tower is. हा तुमचा टावर आहे. ऑब्झर्वर हा आहे सपोज. ऑब्झर्वरची उंची किती आहे रे? हॅलो 1.6 meter. हे दोघं समान उंचीला असतील बरं का. हा 1.6 आहे म्हणजे हा पण 1.6 असणार. कुठपर्यंत? हा पॉइंट पर्यंत. हा F धरतो, हा मी आय कॉन्टॅक्ट ई धरतो, हा टॉप. अँगल ऑफ इलेव्हेशन त्यांनी दिलेला आहे
30 डिग्री. किती किलोमीटर लांब किती मीटर लांब सांगितलेलं आहे त्यांनी आहे ऑब्झर्वर? 203. म्हणजे ही 203 सांगितलेलं अंतर. एफटी काढा मग. कसं काढणार एफटी? tan 30 डिग्री काढा. काय ते? हा, बोला बाला. हॅलो, बाळानो बोला. tan 30 डिग्री TF काय आहे? upon EF. TF upon EF. TF अपॉन EF. पुढं 1/√3 येतं नाही. Yes, sir. त्यातला EF आहे तुमचा 203. म्हणजे TF इक्वल टू 203√3. 203√3 किती येतंय बघा. बाळानो इथं 20√3 आहे बरं का. ते 203 झालेलं आहे. 20√3 आहे तर रूट आलेलं नाही बघा. 20√3 आहे ते. 20√3 रूट काढा तिथं. आता सांगा. √3 ला √3 कॅन्सल होतंय. काय आलं? 20 आलं ना. हॅलो हॅलो हॅलो. हा सर. 20 प्लस 1.6 किती आला आन्सर? 21.6 मीटर. ऑप्शन ए. A. झालं का? पुढे बघा. फ्रॉम अ पॉइंट P on the level ground, the angle of elevation of the top is 30 degree. If the tower is 100 meter high, the distance of point P from the foot of the tower is. काढा. फिगर सेमच येते आता काढली तशी. फक्त फुट ऑफ द टावर अँगल ऑफ इलेव्हेशन ग्राउंडच्या लेवल न सांगितलेला त्यांनी. अँगल ऑफ इलेव्हेशन किती आहे? 30 डिग्री आहे. टावर इज 100 मीटर हाय. Distance of point P from foot of the tower. हा टॉप आहे. काय येणार रे?
स्ट्रेट फॉरवर्ड आहे आता सारखं tan 30 घ्या. काय ते 100 divided by FP. tan 30 किती येते? हॅलो, tan 30 किती येते? 1/√3. 1/√3 म्हणजे किती असते? हॅलो, काय म्हणतो मी? किंवा √3 म्हणजे किती? बरे, √3 म्हणजे किती असतंय? √3 म्हणजे 1.73 असते, लक्षात ठेवा. म्हणजे 173 आलं. कळतंय का? हॅलो, Yes. 4-5 एक्झाम्पल एकाच टाईपचे झाले. अजून पण तुमच्या तोंडातून शब्द निघणं झालाय. कसं काय? समजलंय काय? हॅलो, ते समजलंय का? काय विचारतोय? Yes, sir. ते सोडवा मग आता. सपोज हा तुमचा सन असेल. हा सन पासूनचा अँगल ऑफ इलेव्हेशन विचारलेला आहे त्यांनी. ही ट्रीचा टॉप आहे. त्यांनी काय सांगितलंय? लेंथ ऑफ शॅडो ऑफ ट्री इज 3 times द लेंथ ऑफ ट्री. 3 times आहे. म्हणजे हा जर एच असेल, लेंथ ऑफ ट्री, तर शॅडोची लेंथ किती असणार? हॅलो बाळांनो, 3H. 3H असणार ना? H असेल तर 3H असणार. नॅचरली इथं जो अँगल ऑफ इलेव्हेशन झालेला आहे
तो सेम अँगल ऑफ इलेव्हेशन इथं पण होणार. सन बरोबर कळतंय का? हा, आता फिगर त्या पद्धतीनं म्हणजे. हॅलो, लक्षात येतंय का? Yes, sir. मग इथला अँगल ऑफ इलेव्हेशन काढा की काय येतंय सांगा बरं. टॅन 30 डिग्री काय येणार? सॉरी सॉरी, टॅन थिटा झाला. टॅन थिटा काय येते? 3h अपॉन h येईल ना. हॅलो हॅलो बाळांनो, हॅलो. अरे टॅन थिटा काय येतो हा जर थिटा असेल तर? H upon 3. काय h अपॉन 3h येते? H upon 3H. माझ्या अंदाजानं 1 मिनिट थांबा, तिथं √3 आहे का काय बघू द्या. एकच मिनिट फक्त. टॅन 30 किती येतं? टॅन 30. हॅलो. 1 upon root 3. मग इथं √3 टाइम्स आहे बरं का. √3 टाइम्स आहे ते. 1 अपॉन √3 म्हणजे थिटा इक्वल टू काय झाला? 30 डिग्री झाला. लक्षात येते? हॅलो. Yes, sir. हे कळलं? कळलं का? Yes, sir. A person standing on the bank of river observes that angle of elevation of top of a tree on opposite bank is 450. When he moves 20 meters away from the bank, he finds the angle of elevation to be 300. एक मिनिट, इथं 45 डिग्री असेल कदाचित. 45 डिग्री आणि हा 30 डिग्री असेल. ठीक आहे, तर त्या पद्धतीने लिहा. 40 डिग्री आणि 45 डिग्री आणि 30 डिग्री. फाइंड द हाईट ऑफ ट्री विचारलेला आहे त्यांनी. हॅलो. पर्सन स्टँडिंग ऑन बँक ऑफ रिव्हर. सपोज हा ट्री आहे तुमचा, हा ट्रीचा टॉप, हा बेस. बँक ऑफ रिव्हर म्हणजे काय माहित आहे ना? काय रे? बँक ऑफ रिव्हर म्हणजे काय?
हॅलो, काय विचारतोय? पाण्याचा साठा असतो त्याला बँक ऑफ रिव्हर म्हटलं जातं, लक्षात घ्या. तो स्टार्टिंगला जिथं उभा होता तिथून अँगल ऑफ इलेव्हेशन 45 डिग्री होता. आता तो काय झालाय, अपोजिट साइडला गेलेला आहे. सपोज इथं ओरिजिनल पोझिशन म्हणतो मी ओ. त्यानंतर अपोजिट साइड म्हणजे ह्याच्यापासून लांब लांब चाललाय तो. लांब लांब गेल्यानंतर त्याचा अँगल ऑफ इलेव्हेशन काय झालेला आहे, 30 डिग्री झालेला आहे. हा अँगल ऑफ इलेव्हेशन आहे 30 डिग्री. तर त्यांनी तुम्हाला हाईट ऑफ ट्री काढायला सांगितलेले आहे. अजून काय काय दिलेलं आहे? हॅलो, हा दिलेला आहे की 20 डिग्री, सॉरी 20 मीटर, बरोबर का? हा सपोज एफ घ्या पॉइंट. मग ट्रँगल एफ ओ टी मध्ये काय येणार तुम्हाला? सपोज मी ही लेंथ कॅपिटल एल मानली. कॅपिटल एल ही लेंथ कॅपिटल आर मानली सपोज. tan 45 काय येणार सांगा? हॅलो, tan 45 काय येणार सांगा?